आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आजचा विशेष भाग म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमेनंतर होळी पौर्णिमेपासून गुढीपाडव्याच्या आत या मातृभूमीची धरणी मातेची ज्यांची विहीर आहे, बोर आहे, असे शेतकरी वर्ग परडी सोडण्याचं काम करत असतो. सालाबादप्रमाणे आपण देखील आवडी शिवारातील आपली जी विहीर आहे आणि जी काय बोर आहे त्यासाठी आपण परडी तयार करत आहोत. आखो देखा हाल बबलू शेठ आणि विनायक यांनी हत्ती गवतची वाळलेली थाटं आणि चिपाड म्हणूया आपण त्याला, आणि थोडं शाळवाची थाटं चिपाड म्हणून आपण आणलेले आहेत. अशा प्रकारे हे परडी तयार करत आहेत. परडी तयार झाल्यानंतर आजच्या परडीचं संपूर्ण कामकाज तुम्हाला दाखवलं जाईल. तोपर्यंत आपण थांबूया. तर बांधकाम करावं लागणार, वेळ लागणार आहे. अशा प्रकारे छोट्या आकाराची चिपाडाची परडी केलेली आहे. चारी कोपऱ्यांना बांधलेला आहे, मध्ये बांधलेला आहे. पहा, अशा प्रकारे चौरस आकृती म्हणा किंवा आयत आकृती म्हणा, आणि त्यांचे कर्ण हे देखील या चिपाडांनी जोडलेले आहेत, बांधकाम केलेलं आहे. अशा प्रकारे एक विहिरीसाठी आणि एक बोरसाठी परडी तयार करण्याचं कामकाज सुरू आहे. आणि परडी हे दिवस मावळल्यानंतर किंवा दिवस मावळताना सोडायचे असते. नियमानुसार वगैरे जे काही पारंपरिक पद्धती आहेत त्या आपण अंमलात आणायच्या आहेत. जुनं ते सोनं आहे. ओके, अशा प्रकारे सकाळी आपण परड्या बांधून तयार ठेवल्या. त्यानंतर घरी परडीवर जे काय आवश्यक नैवेद्य वगैरे ठेवला जातो त्यासाठी लिंबू, नारळ, केळी, उदबत्ती, कापूर, पुन्हा दिवे आणि त्याच्यामध्ये तेलात भिजवून ठेवलेल्या वाती आणि जे काय ओटीचं साहित्य आहे ते देखील घेतलेलं आहे. हळदी, कुंकू. आता बघा विनायक, आता हे 3 वेळ आहे, आता 6ची वेळ आहे. या 6च्या पुढेच ह्या परड्या सोडायच्या असतात. तर अशा प्रकारे परडीवर सगळं साहित्य 7 खणी परडी म्हणायची याला. 7 नैवेद्य असतात, 7 लिंबू असतात, 7 पानाचे विडे असतात आणि सर्व काही आहे ते 7 असतं. अशा प्रकारे आता ते दिवे विनायक लावायला लागलेला आहे. 7 कापराच्या वड्या देखील घेतलेल्या आहेत. पहा, मी वयस्कर असल्यामुळे शक्यतो विहिरीत उतरण्याचा प्रयत्न करत नाही. पाय वगैरे घसरला किंवा आणखीन काय झाले तर त्यासाठी ही तरुण मुलंच, तरुण रक्ताला वाव ह्या शेतातील कामासाठी दिलेला आहे. पहा, आता सगळ्या वाती दिव्यातील कणकीचे दिवे गेले आहेत, मुटके केलेले आहेत आणि वाड्या देखील केलेल्या आहेत. शिवाय 2-2 पोळ्यांचा नैवेद्य आहे. भात आहे, तूप आहे, दूध आहे, पुन्हा आमटी घेतलेली आहे, शेक ज्याला म्हणतो आपण, आणखीन काय तळलेलं वगैरे आहे. असं भरपूर पदार्थ ह्या धरती मातेच्या, ह्या नद्यांच्या, सप्तगंगा आणि 7 आसरा ह्या विहिरीमध्ये असतात. आणि पाणी म्हणजे जीवन, आणि हे जीवन याची कुठेतरी आपण पूजा केली पाहिजे. आपण वर्षातून गंगामाईचे जसं पूजन करतो तसं या विहिरीचं पाण्याचं पूजन सोहळा या ठिकाणी सुरू आहे. पहा, विनायकनं आता बाजूलाच कापराच्या वड्या लावलेल्या आहेत. सत्यजितचं आणि विनायकचं परडी सोडण्याचं घुमशान आवडी शिवारातील या विहिरीमध्ये सुरू आहे. अशा प्रकारे सगळे दिवे लावलेले आहेत, हळदी कुंकू लावलेलं आहे, उदबत्ती लावलेली आहे आणि आता परडी सोडल्यानंतर नारळ फोडला जाईल. अशा प्रकारे उर्वरित सर्व विधी हे आता दोघं खाली पाण्यामध्ये करत आहेत. पहा, तुमच्यासाठी परडी कशी सोडली जाते. नदीलाही सोडली जाते आणि घरच्या विहिरीमध्ये देखील सोडली जाते, आणि बोर असेल तर बोरच्या ठिकाणी देखील परडी सोडतात. पहा, अशा प्रकारे ही परडी सोडलेली आहे. ओके, संपूर्ण दिव्य आहेत. भगवंताचं नाव घेऊन, गंगा मातेचं नाव घेऊन परडी आता अशी सोडलेली आहे. ओके, आता परडी सोडल्यानंतर पाठीमागं बघायचं नसतं, असं पारंपरिक रीत आहे. त्यांनी तोंड फिरवलेलं आहे. आता थोडा वेळ
पाठीमागं बघतील आणि त्यानंतर परडी आत गेल्यानंतर ते नारळ फोडतील आणि वरती येतील. पहा, नारळावरती पाणी घेतलेलं आहे. ओके, छान. नारळ या साती आसरांना, या धरणीमातेला अर्पण केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी हे नारळ फोडले जातात, उदाहरणार्थ आपला म्हसोबा असतो किंवा दुसरी एखादी बोर असती, तर ते नारळ घरी आणायचे नसतात. ते नारळ त्या ठिकाणीच सोडले जातात, ठेवले जातात. ओके, पहा, अशा प्रकारे उदबत्ती दाखवलेली आहे, ओवाळलेली आहे म्हणून आपण. आता दोघंही विहिरीतील परडी, मुख्य परडीचं कामकाज त्यांनी केलेलं आहे. आता आपलं जे म्हसोबाचं देवस्थान आहे तिथली बघूया आपण. तिथं फक्त नैवेद्य आणि नारळ आणि बाकीचा हे आहे. ओके, दोघेही वर येत आहेत. दोघांना आपण थँक्यू देऊया. धन्यवाद.